हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। तो महाड़ा का बिल्डिंग के लिए बहुत सारा कमेंट आ रहा था कि महाड़ा का भी प्रोजेक्ट दिखाइए। तो आप लोग देख सकते हैं महाड़ा का जो प्रोजेक्ट है यहाँ पे चालू है, जिसमें आज लॉटरी निकला है। बहुत लोगों का नाम मतलब आया है। बहुत सारे लोग आज बहुत खुश होंगे क्योंकि उनका नाम आ गया है और बहुत ही कम रेट में उनको फ्लैट मिल जाएगा, उनके सपनों का घर। तो किस किस का नाम आया है आप लोग ज़रूर देखिएगा। और पुराना वाला जो प्रोजेक्ट चालू है ना महाड़ा का, वो भी मैं अभी दिखाऊंगी। घर से मैं जब आ रही थी ना तो थोड़ा सा मैं वीडियो शूट की हूँ। ये देखिए, ये जो है ना, ये रुनवाल गार्डन के आसपास में महाड़ा वाला जो प्रोजेक्ट है, जिसमें पोजीशन मिल चुका है, सभी लोग रहने लगे हैं। तो इसका वीडियो मैं कई बार मेरे चैनल पे बहुत अच्छे से डाली हूँ, सोसाइटी में जाके भी डाली हूँ, महाड़ा वाला जो सोसाइटी है, और फ्लैट भी दिखाई हूँ अंदर का। और अभी जो मैं दिखाने जा रही हूँ ना महाड़ा का बिल्डिंग, ये सेंट्रल पार्क के आसपास में, ये देखिए ब्लॉसम सिटी मतलब क्लस्टर 5 और क्लस्टर 6 का जो बिल्डिंग है ना, उसके आसपास में नया प्रोजेक्ट चालू हुआ है महाड़ा का। तो चलिए अभी मैं अच्छे से दिखाती हूँ। ये जो बिल्डिंग है क्लस्टर 6 का है, और क्लस्टर के 6 में देखिए बाजू में जो बन रहा है ना, महाड़ा का बिल्डिंग बन रहा है। तो इसी महाड़े का लॉटरी निकला है और बहुत लोगों का नाम आया है। अभी मैं जहाँ बुलेट ट्रेन का काम चालू हुआ है, अभी कुछ नया, वहाँ जा रही हूँ और वहाँ का भी वीडियो आएगा मेरे चैनल पे जल्दी ही। ये सामने से जो दिख रहा है फेस 1 का बिल्डिंग दिख रहा है। और अभी मैं नीचे बाइक से उतरूँगी तो थोड़ा सा वीडियो आपको दिखाऊँगी अच्छे से महाड़ा का। तो प्लीज़ बने रहिए लास्ट तक वीडियो में। तो देखिए यहाँ पे मैं खड़ी होकर आपको दिखा रही हूँ अच्छे से। ये जो बिल्डिंग है देखिए महाड़ा का है और काम काफ़ी ज़ोरों शोरों से चालू है इसमें। और अभी आज लाइव चल रहा था, लाइव स्ट्रीम महाड़ा का जो ऑफिशियल उनका है चैनल, उस पर। तो अभी जो महाड़ा का ऑफिशियल साइड से जो लाइव चल रहा था, उसका मैं यहाँ पे क्लिप लगाऊंगी थोड़ी देर बाद, ये सब दिखाने के बाद। तो प्लीज़ आप लोग बने रहिए लास्ट तक और देख लीजिएगा कि लॉटरी में किस किस का नाम आया, आपका नाम आया है कि नहीं, आप देख सकते हैं। बहुत बड़ा क्लिप तो नहीं ऐड करूँगी क्योंकि बहुत ज़्यादा बड़ा वीडियो हो जाएगा। ये देखिए गाइज, ये जो महाड़ा का बिल्डिंग है ना, इसका लोकेशन आप देखेंगे तो बहुत ही अच्छा है। मतलब एक गेट इसका सेंट्रल पार्क में खुलेगा और एक जो गेट है फेस 1 की तरफ, एक उधर मेन रोड पे। बहुत ही अच्छा है इसका लोकेशन। ये देखिए पास। उपमुख्यमंत्री महोदयांनी क्लिक करावं, त्यांनी क्लिक केलेलं आहे आणि पुढच्या सोडतीला सुरुवात झालेली आहे। शेवटचा गट 15% एकात्मिक शहरी योजनेमधील सदनिका 10 काउंटडाऊन 9 8 7 6 5 4 3 2 1 0। जनरल पब्लिक मधील विजेत्यांचे फोटोग्राफ आपल्याला समोर दिसत आहेत। सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन। तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर मिळालेलं आहे। जे कोणी लाभधारक ज्यांना आता SMS आला आहे त्यांनी इथं व्हेरिफिकेशन करायचं आहे, माझ्याकडे नाव सांगायचं आहे आणि मंचावरती जाऊन मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे। नाव सांगा ना। थांबा, सगळे नका सांगू। दत्तप्रसाद पालव लाईन करून दत्तप्रसाद पालव, कोणाचं नाव सांगा? दत्तप्रसाद पालव 20% सर्वसमावेशक योजनेमध्ये विनर आलेले आहेत। त्यांना मी विनंती करतो त्यांनी जावं। सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्यांचा इथं सन्मान केला जाणार आहे। आदित्य वाघमारे दुसरे विजेते आहेत। आदित्य वाघमारे हे दुसरे विजेते आले आहेत। सतीश सारंग माडामध्ये त्यांचे भाऊ आहेत, त्यांनाही 20% सर्वसमावेशक योजनेमध्ये नंबर लागलेला आहे। त्यांनाही मी विनंती करतो त्यांनी मंचावर जावं।
मी यातील विजेते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो. नमस्कार, माझं नाव दत्तप्रसाद पालवे. पहिल्यांदाच म्हाडाचा फॉर्म भरला आणि मला पहिल्यांदाच भरता भरता यश मिळालं हे कल्पना नव्हती, पण मनातून असं होतं की यावेळी आपल्याला लागेल. आणि याच याच्याने मी इथे आलो की बाई मला लागल्यावरती मी इकडे अवॉर्ड घेईन. आणि पूर्ण 4-5 दिवसातून असं होतं की लागणार, आतून एक ऊर्जा येत होती आणि नेमका तो लागला फ्लॅट. थँक्यू म्हाडा कमिटी, थँक्यू उपमुख्यमंत्री साहेब. आणि अशा योजना काढत राहा आणि सगळ्यांना त्यांचं फळ मिळू दे हीच सगळ्यांकडे. आणि ऑल द बेस्ट. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर दुसरे विजेते आहेत सतीश सारंग. त्यांचे बंधू इथं आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर जावं आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात यावं. त्यानंतर आता ज्या विजेत्यांना सन्मानित केलेलं आहे, पंच म्हणून जे इथं आले होते उत्स्फूर्तपणे, तेच विजेते ठरलेले आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सकाळपासून आपण सगळ्यांना आवाहन करत होतो की पंच म्हणून तुम्ही उत्स्फूर्तपणे या. ते आले. उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मी सारंग यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द इथं त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी कृष्णा सारंग. मी म्हाडा स्टाफ असून माझ्या भावाच्या नावाने फॉर्म भरलेला होता. तर पहिल्याच फॉर्ममध्ये माझ्या भावाला घर लागलेलं आहे आणि ही पूर्ण प्रक्रिया पारदर्शक असून कसल्याही प्रकारची अपारदर्शकता नाही आहे, ही मी ग्वाही देऊ शकतो. धन्यवाद. धन्यवाद. आत्ताच साहेबांनी म्हटलं की पत्रकारांसाठी सुद्धा योजना असायला हव्यात. आपल्या या स्कीममध्ये एक पत्रकारांसाठीची पण योजना होती आणि इथं उपस्थित असलेले नवभारतचे पत्रकार पंकज पांडे ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. नवभारत टाइम्सचे पत्रकार, त्यांना ते इथं विजेते झालेले आहेत. मी उपमुख्यमंत्री महोदयांना आणि मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मानित करावं. त्यानंतरचे कोणी विजेते असतील तर त्यांनी लवकर यावं. नावं खातरजमा लवकर करा. फाल्गुनी पवार, फाल्गुनी पवार, महादेव मुदाळे, महादेव मुदाळे. त्यानंतर संजय राणे, संजय राणे यांना मी जावं. उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान द्यावा. यापूर्वीचे विजेते आहेत गणेश पाटील, गणेश पाटील. खूप छान वाटतंय. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. यानंतर मी रेवती गायकर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाचा विभागीय घटक असलेल्या कोकण मंडळाच्या आजच्या सोडतीसाठी आवर्जून वेळ काढून उपस्थित राहिले आणि ज्यांच्या हस्ते आजचा सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला असे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, नगरविकास, गृहनिर्माण तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय. कार्यक्रम इथं संपन्न होणार आहे. सन्माननीय अतिथी काही वेळात इथं येतील आणि आल्यानंतर तात्काळ कोकण मंडळामधील 2147 सदनिका आणि भूखंड यासाठीची सोडत इथं संपन्न होणार आहे. भल्या मोठ्या संख्येनं आज आपण इथं उपस्थित झालात. खूप संयमानं आणि उत्सुकतेनं आपण या सोडतीमध्ये शासनाद्वारे उपलब्ध करण्यात येणाऱ्या
परवडणाऱ्या दरातील सदनिकांसाठी आपण विजेते ठरणार आहोत की नाही हे पाहण्यासाठी एक प्रकारची उत्कंठा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। ती उत्कंठा फार ताणली जाणार नाही। साक्षात गृहनिर्माण मंत्री तथा उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते ही सोडत काढली जाईल आणि त्यानंतर जी काही तांत्रिक प्रक्रिया आहे म्हणजे सोडत काढल्यानंतर त्यांचे अर्ज डाउनलोड करणं, त्याच्यावरती ओव्हरसाईट कमिटीमधील सर्व सन्माननीय सदस्य तथा अध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या होणं, त्याची प्रिंटआउट काढणं, हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला SMS येईल। जर तुम्ही विजेते असाल तर तुम्ही इथं मंचावरती संपर्क साधायचा आहे, त्याची खातरजमा केली जाईल। अर्जदार ज्याला SMS आलेला आहे त्याचा तो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे का, अर्जदार स्वतः आलेला आहे का आणि तोच विजेता आहे का, अशा काही तांत्रिक बाबी पाहिल्या जातील तपासून। आणि मग अशा लाभार्थ्याला आपण मंचावरती मंत्री महोदयांच्या आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्यांचा आपण सन्मान करू। त्यांना आपण म्हाडाची सदनिका मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करू छोटासा। कारण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये घर ही अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांपैकी एक महत्त्वाची गरज असते। प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं एक छोटंसं घर असावं, जसं की आत्ता आपण ऑडिओ व्हिज्युअल्स पाहिल्या। म्हाडाच्या माध्यमातून 20% योजना असेल, 15% योजना असेल, म्हाडाच्या स्वतःच्या योजना असतील किंवा भूखंड योजना असतील, यामधून कमीत कमी दरामध्ये जास्तीत जास्त सुविधा यांनी युक्त अशा सदनिका आपण देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो। आणि म्हणूनच म्हाडाच्या सदनिकांसाठी खूप चांगला प्रतिसाद प्राप्त होतो आणि म्हणून आपल्याला त्याची सोडत काढावी लागते। आपण त्या सोडतीसाठी इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात आणि वेबकास्टिंगद्वारे किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती सुद्धा याचं जे थेट प्रक्षेपण चालू आहे त्या माध्यमातून आपण सगळे पाहू शकता की खूप आतुरतेनं आणि उत्कंठेनं या सोडतीमध्ये कोण विजेता ठरणार आहे हे आपण पाहणार आहोत। अवघ्या काही मिनिटांमध्येच सन्माननीय अतिथींचं इथं आगमन होणार आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला मुख्य सोडतीचा कार्यक्रम घ्यायचा आहे। त्यामुळं तुमची उत्कंठा आता जास्त वेळ ताणून न धरता काही क्षणांमध्येच तुम्हाला तुमच्यामधला कोण विजेता आहे हे कळणार आहे।